तर आपल्याला वाटतच नाही आपण इथे आहोत, म्हणजे कुठेतरी वेगळ्या जगात आहोत, वेगळ्या दुनियेत असं आपल्याला वाटतं. ही आमची ताई इथे बसले, ही दुसरी बहीण संध्या बदलापूरवरून आले, खास ताई ठाण्यावरून आली आणि सगळे आम्ही आनंद घेतो इथे. हे भलं मोठं इथे झुंबर आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा, म्हणजे आता आपण कसे राहतो ना, आणि पूर्वीच्या काळी लोक कसे राहायचे, आयुष्य म्हणजे एकदम वेगळं जग होतं त्यांचं, राजांचं राण्यांचं. आणि हे किती सुंदर नक्षीकाम आहे. हा शीश महल आहे, हा आमचा ऋग्वेद आहे, ताईचा नातू. आणि ही ताईची मुलगी डॉक्टर श्वेता पवार. आणि हा ऋग्वेद मध्ये मध्ये वात्रटपणा करतो. आणि हिने 8 दिवसाची सुट्टी घेतलेली आहे खास. आणि आम्ही परवाच रायगड बघून आलो, शिवतरगड, चौदार तळे असं सगळं करून आलो आम्ही. आणि आज आम्ही, आणि खोपोली आमचं माहेर आहे, आणि सध्या आम्ही ठाण्यात राहतो. तर खास बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. वाईट वाटतं इथे आल्यानंतर, आपले नितीन देसाई यांची म्हणजे प्रकर्षाने आठवण होते आणि उणीव भासते. मी भरपूर वेळा येऊन गेले इथे, 5-6 वेळा, पण शीश महलमध्ये मी आली नव्हती कधी, पहिल्यांदाच आली. आणि खरंच त्यांची म्हणजे उणीव भासते. त्यांच्या हस्ते मला एक पुरस्कार पण मिळाला होता. अतिशय सुंदर. नक्की या तुम्ही. खरंच इथे आल्यानंतर आपल्याला वाटतच नाही की आपण म्हणजे पृथ्वीवरती आहोत. पृथ्वीवरचा हा स्वर्गच आहे. खूप सुंदर शीश महल.